त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया होती? नक्कीच पाहायला गेलं तर काँग्रेसकडून जे आहे काँग्रेस जे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं त्यांच्याकडून देखील कुठे पाहायला येत आहे हा कुठला प्रकार आहे काही किंवा एखाद्या चुकीच्या प्रकारे जे आहे आंदोलन करण्यात येतं असं देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अगदी थेट आपण शांततेच्या मार्गानं हे आंदोलन करत असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या विरोधकांच्या कार्यालयावर दगडफेक होत असेल, खुर्च्या तोडल्या जात असतील आणि कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न होत असेल तरी किती गंभीर आहे. पूर्वीच आता राज्यामध्ये अधिवेशन सुरू आहे, कायदा सुव्यवस्थेवर चर्चा सुरू आहे. 2 घटना अलीकडच्या सरकार आल्यानंतर झाले ती शर्मेनं मान खाली घालावी अशा पद्धतीच्या घटना झाल्या. परभणी आणि बीडची आमच्या दलितावर प्रचंड अन्याय अत्याचार केला, घरात घुसून मारलं. परभणीमध्ये भूमी ऑपरेशनच्या नावाखाली जीव घेतला. संतोष देशमुख नावाच्या सरपंचाचा जीव घेतला बीड जिल्ह्यामध्ये. हे काय कमी आहे? आणि हिंमत वाढत चालली आहे गुन्हेगाराची. पोलिसांची हिंमत वाढते आहे, गुंडांची हिंमत वाढते आहे. आता कार्यकर्त्यांची हिंमत वाढली सत्ता आल्यानंतर. विरोधकांची कार्यालय तोडफोड करायचं काम सुरू झालेलं आहे. आणि अमित शहाजींनी जर माफी मागितली असती, बाबासाहेबांचा अवमान झाला, प्रतिक्रिया स्वाभाविक आहे, देशभरात उमटणार आहेत. कारण बाबासाहेबांचा मानणारा, बाबासाहेबांवर प्रेम करणारा, बाबासाहेबांनी ज्यांनी आमच्यासारख्या अनेक हजारो बहुजनांना जगण्याचा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, तर आमच्या भावना जर दुखावल्या असते, आम्ही आंदोलन केलं असेल तर त्याला प्रत्युत्तर अशा पद्धतीनं द्यायचं. म्हणजे काय गुन्हेगिरी करायची, कार्यालय तोडफोड करायची, हे संविधान मानण्याची प्रवृत्ती आहे का? यांना संविधान मान्य आहे का? याचं उत्तर दिलं पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. हे विभागीय कार्य आमचं जे आहे नागपूर मुंबईचं, त्या कार्यालयावर झालेली तोडफोड आहे. कुठल्या कारणावरून ही तोडफोड झाली? आंदोलकांचं काय म्हणणं होतं? का करण्यात आली? काही माहिती आपल्याला मिळाली नाही. आंदोलक बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन गेले. आम्हाला वाटलं बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन येत आहेत तर ते आमच्याबरोबर आहेत किंवा आम्हाला आमच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी आलेत, अमित शहांचा निषेध करायसाठी आलेत असं वाटलं. आणि गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो काढून टाकलेत, बाजूला फेकलेत आणि डायरेक्ट जाऊन दरवाजावर खुर्च्या तोडफोड करून, दगडफेक करून ऑफिस उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. पोलीस शाई फेकली, वाटेल त्या प्रकारे त्या पद्धतीनं धिगाणा घातला. मग पोलीस होते काय करत होते? पोलिसांना माहित नव्हतं? लाठीचार्ज करायला नको, बदलून काढायला नको? आणि तुम्ही जर लोकशाही मानत असाल, आम्ही आंदोलन केली, पण आम्ही काय कोणाला दगड फेकला काय? आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, आम्ही निषेध नोंदवला. लोकशाहीमध्ये तेवढा अधिकार नाही का आम्हाला? एक महामानवाचा अपमान होत असताना आम्ही जर ते केलं तर गैर काय? परंतु त्याला प्रत्युत्तर म्हणून आमची कार्यालय तोडफोड करत असतील तर मात्र हे या देशामध्ये आता लोकशाही जिवंत राहिली का? या देशामध्ये संविधानाला मानणारे सत्ताधारी आहेत का? हा खरा प्रश्न येतो आहे. यावर तुरंत कारवाई व्हावी. हे प्रकरण डायव्हर्ट करायसाठी झालेलं आहे. कारण आता हे अंगलाट आलं, देशात निषेध होत आहे, परदेशात निषेध होता उद्या बाबासाहेबांचा अपमान केल्यामुळे. त्यामुळं यांनी या विषयाला डायव्हर्ट करायसाठी आमचे कार्यालय तोडफोड करणं सुरू केलं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. दोषीवर कारवाई व्हावी, त्याला अटक व्हावी. नाही झालं तर उद्यापासून आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल. बीड आणि परभणी प्रकरणामध्ये सुद्धा मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय. तेही प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातोय का? तेही प्रकरण डायव्हर्ट करायचंच आहे. जो कोण लागलाय तो वाल्मिक कराड. काय तपासले जात नाही सगळे धागेदोरे? उद्या मंत्र्यापर्यंत धागेदोरे जातील. मी लिहून ठेवा 100%. 32 खून झाल्याची माहिती आहे त्या जिल्ह्यामध्ये. आणि राजकीय लोक टाकत होते, त्यासाठी ते प्रयत्नामध्ये माझ्या अंगावर थोडी शाई पडली आणि थोडासा मारला. मला रक्त देखील आलेलं आहे, तुम्ही हळद देखील लावलेली, काय कशा प्रकारे? ते अडवत होते, मी अडवत होतो तिकडे. ते लोक खूप अटॅकिंग मोडमध्ये होते आणि ते करताना थोडंसं दुखापत झाली. ते नक्कीच यांचा देखील मोठ्या प्रमाणात जे आहे दुखापत झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि कुठेतरी काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेरची आपण ही सध्या दृश्य पाहतोय. यानंतर अनेक प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला येताना दिसतात. विजय वडेट्टीवार आता प्रतिक्रिया देत होते, त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 दृश्य आपल्याला सध्या दिसत आहेत. एकामध्ये भाजपाचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी कृष्णा सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, सध्या जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या कुठे आहेत?
नक्कीच पाहायला गेलं तर जे आहे भाजप कार्यकर्त्यांकडून जे आहे मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर जे आहे पोलिसांकडून काय भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर पोलिसांकडून जे आहे लाठीचार्ज करण्यात आले. खरं तर पाहायला गेलं तर भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्या थेट बाचाबाची होताना आपल्याला पाहायला मिळेल. जे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत यांच्याकडून जे आहे निश्चित आपल्या कार्यालयाची कृष्णा, तोडफोड तुम्ही होऊन काँग्रेस कार्यालयाच्या आतली काही दृश्य दाखवू शकता का? अनेक कार्यकर्त्यांना देखील दुखापत झालेली नक्कीच मी दाखवू शकतो. आपलं पाहायला गेलं तर आज ह्याच कार्यालयात मी कार्यालयाच्याच बाहेर आहे आणि आपण पाहू शकतो याच कार्यालयाच्या बाहेर जे मोठ्या प्रमाणात शाईफेक करण्यात आलेली आहे. ज्या राहुल गांधी यांची प्रतिमा असतील किंवा सोनिया गांधी यांच्या प्रतिमेवरती देखील काळीशाई फेकण्यात आली आणि आपण पाहू शकतो याच ज्या आहे दरवाजाची काच देखील मोठ्या प्रमाणात फोडण्यात आलेली आहे आणि कार्यालयाची थेट तोडफोड करण्यात आलेली आपण पाहू शकतो. अगदी मोठ्या प्रमाणात जे आहे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळेल आणि याच कार्यकर्त्या बाहेर जे कार्यालयाची जी काच असतील, दरवाजे असतील, खुर्च्या असतील, तर अशा अनेक ठिकाणी जे आहे तोडफोड करण्यात आली आणि पाहायला गेलं तर या ठिकाणी जे भाजपकडून जे आहे बॅनरबाजी करण्यात आली. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे आहे वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसांचा जाहीर निषेध असो अशा आशयाचे जे आहे फलक देखील घेऊन आणत आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानात भाजप मैदानात अशा आशयाचे फलक देखील जे आहे भाजपकडून घेण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात जे शाईफेक करण्यात आली. मोठ्या प्रमाणात ज्या खुर्च्या असतील, कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आणि आपण पाहू शकतो सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, या सर्वांच्या आणि सोबतच मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या प्रतिमेवरती देखील मोठ्या